तुमचं काय म्हणणं आहे? मी एकटा आलोय का? हां, यांचं म्हणणं आहे मी एकटा आलोय. दीपक लवकर चिपक, तुला खांदा फोडलेत ना तो खावण्या. रामकृष्ण हरी जय तुकोबार आहे. आता तुकोबार आहे ना, तर विषय असा आहे, ही आपण जी यात्रा करतोय ती आमची जगद्गुरू तुकाराम महाराज त्याच्या बीजेनिमित्त आपण सर्व निघालेलो आहोत. निस्ती बीज नाही, ही त्रिशतकोत्तर सोहळा अमृत महोत्सव म्हणजे 375वी बीज. तुकोबाराची ही किती बीज आहे? 375वी. म्हणून ही महत्त्वाची आहे, कारण की याच्यानंतर डायरेक्ट 400 तोपर्यंत आपले हाडा वाचणार. त्याच्यामुळे ही बीज फार महत्त्वाची आहे आणि ही बीज करणारा खरंच भाग्यवंत माणूस बोलू शकतो त्याला आपण. कारण की तुकोबारांची 375वी म्हणजे अमृत महोत्सव त्रिशतकोत्तर सोहळा हे आपण करायला चाललो आहोत. तरी आता तुम्हाला एक क्षमा मागून बोलतो का, एक पहिला दिवस मी आलो नाही, आजचा आपला दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसापासून आता व्हिडिओ टाकायला चालू करतो तुमच्यासाठी. चला रामकृष्ण. त्याला पहिल्या दिवस वळकडी टाकायचं काम पोरांनो. चला वळकडी टाका पाप आपल्या. हो, रात्री आलो आम्ही. किती वाजता आले? 2-2:30 वाजता. चला रामकृष्ण हरी. चला वळकडी टाकायचं काम दत्तावा. चला चला आलो. अशा प्रकारे तो आपापल्या वळकडे टाकतो इथं आणि वरती ते घेणारी माणसं आहेत. हे बाळा माझी वळगी घे भल्ला. आज जिथं दिंडी विसाव्याला थांबलेली होती, रात्रीचा मुक्काम ते म्हणजे काळुंद्रे. आणि काळुंद्रे या ठिकाणी आमच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप छान असा. त्या मंदिरामध्ये आपला हा सर्व विसावा असतो. आणि आता गणपती बाप्पाचा अभंग होईल, इथं सुरुवात होईल, रूपावली होईल, सुंदरते ध्यान होईल, गणपती बाप्पाचा अभंग होईल. मग इथून पुढं आपण प्रवास करायचा. चला. आरंभी आवडे आदरे आले नाम. चला जगद्गुरू तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375वी बीज. त्या बीजेनिमित्त आपण सर्व चाललेलो आहोत. सर्व वारकरी मंडळी आपण शिरवणे गावातून जगद्गुरू तुकोबार यांच्याकडे चाललेलो आहोत, जे देहूला. महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जय महाराज की जय. बाप्पा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे. पूजन करिता संकटे नासते भक्ताप्रती सुख हा काळुंद्रेश्वरचा गणपती मंदिर फार प्राचीन आणि फार पुरातन मंदिर आहे. इथं आज आपली दिंडी थांबलेली होती. आता इथून आपण पुढचा प्रवास करू. आजचा प्रवास असेल आपला विणेगाव, म्हणजे आज संध्याकाळची आपली वस्ती विणेगावला, दुपारचं जेवण बारवई पूल, असा आपला प्रवास असणार आहे. खूप आनंददायी प्रवास असणार आहे आपला. त्या प्रवासासाठी आपण
चला ज्ञानोबा तुकाराम. टाल वाजवा. रामकृष्ण हरी. श्री तुकोबाराय. पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो. आठवण करायचं एकच कारण का तुम्ही विसरू नये किंवा माझ्याकडून काही चूक होऊ नये. कारण की आपण जिथं चाललेलो आहोत ते आमचे सर्वांचे विश्वगुरू जगद्गुरू, त्यांना जगद्गुरू ही पदवी प्राप्त झाली. तसे आमचे जगद्गुरू तुकोबाराय त्यांची आज 375वी बीज आहे. 375वी बीज हे आपल्या आयुष्यामध्ये आत्ताच आलेली आहे बरं का. कारण की याच्यानंतर 400वी बीज होणार आहे. 400 त्याच्यानंतर म्हणजे 25 वर्षानंतर पुरा 400वी बीज होईल. मग त्याच्यामुळे 375वी बीज हे आपल्या नशिबात आलेले आहे. म्हणजे त्रिशतकोत्तर 16 अमृत महोत्सव याला म्हणता येईल आपल्याला. ह्या आजच्या या बीजेला आपण तिकडे चाललेलो आहोत. म्हणजे खरंच आमचं अहोभाग्य आहे का आम्ही आज या बीजेला आम्ही साक्षी आहोत का जगद्गुरू तुकोबारायांचा 375वी अमृत महोत्सव त्रिशतकोत्तर 16 आपण आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला सर्व आमचा प्रवास कसा आहे, कसा आम्ही आमची शिरवण्यापासून ते देहूपर्यंतचा प्रवास तुम्हाला पूर्णपणे आम्ही दाखवू. खूप मजा येणार आहे रस्त्यामध्ये. गवळणी, अभंग, काकडा या विविध प्रकारे तुमचं आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्हाला पर्वणीच आहे आमच्याकडून बरं का. तुटकी मुटकी पण असेल पर्वणी तुमच्यासाठी. चला. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. चला. ज्ञानोबा तुकाराम. या दिंडी मालकीने अशा मागा मागा होती तर कशा चालल. बर असू द्या. आता आपण पनवेल शहर सोडत आहोत. हा पनवेल शहराची हद्द. इथून पुढं आपण पनवेल सोडून पुढचा प्रवास करू. पनवेलला टाटा बाय बाय. चला. इथून उजव्या हाताला गेलो. हा राईट टर्न मारला का हा चिपळूण रत्नागिरी गोवा हायवे आणि सरळ आपला आळंदी देहू आळंदी रोड पुणे. वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमळापती. माझे रंगनी नाचावे. हा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा सुराला लागलेली आहे. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी.
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी टाळ घोळा आणि अशा प्रकारे आमची दिंडी आता विसाव्याला थांबलेली आहे. सकाळच्या सत्राला पहिला विसावा भिंगार फाटा या ठिकाणी आमचे भिंगार फाट्याचे मित्र आहेत ओंकार महाराज पखवाजवादक आहेत. तर आता त्यांची आठवण आली पण काय त्यांना सकाळी ते डिस्टर्ब नका करू म्हणून त्यांना नाही फोन करत. तर आपली दिंडी अशी इथं आता भिंगार फाट्याला थोड्या वास्तव्यासाठी थांबलेली आहे. 2 मिनिटाचा विसावा घेऊन परत पुढचा प्रवास करू. पुढं परत आपल्याला अल्पोहाराची व्यवस्था केलेली आहे. ते अल्पोहार पुढे येणार आहे त्याच्यामुळं 2 मिनिटाचा विसावा लगेच फ्रेश होऊन 2 मिनिटं बसून आपली दिंडी परत पुढे निघू. चला श्री तुकोबाराय. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातला अल्प उपहार नाश्ता. आज नाश्त्याची सोय आमचे कोपरेगावचे दाते तेजस भोईर यांच्याकडून आज आपल्याला नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे आणि ते आपले नाश्ता घेऊन पुढं आले आहेत. आता आपल्या पुढंच आहेत. लगेच आता आपण थांबू साईडला. आणि आज मस्तपैकी जंक्शन नाश्ता असतो. काय जंक्शन नाश्ता असतो? इडली वडे. वा, इडली वडे खाऊ आणि खुद जान जाओ. मस्त इडली वड्यांचा नाश्ता आहे. ते तेवढ्या लांबून आपल्याला नाश्ता घेऊन आलेत. खरंच तुकोबारा यांच्या चरणी प्रार्थना, त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांचा आरोग्य आयुष्य वैभव वाढो ही प्रार्थना. खूप छान अशा निसर्गाच्या सानिध्यामधून आमची दिंडी जात असताना हा दृश्य तुम्ही पाहू शकता. किती सुंदर असा दृश्य आहे. बाजूलाच वेळूची झाडं म्हणजे बांबूंची झाडं आणि सूर्यनारायण भगवान, सुंदरपैकी सूर्यनारायण भगवान सुद्धा वर आलेला आहे. आणि वाईस सिटी या ठिकाणी आपला नाश्ता होणार आहे. आता पुढे गेल्यानंतर ज्यांनी आपल्याला नाश्ता आणलेला आहे त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. अजून एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे मला, ते का नाश्ता बघितल्यानंतर आमच्या दिंडीतल्या काही महिला फार उत्साही झालेल्या आहेत, नाचत आहेत. त्यांनी नाश्त्याची गाडी काय बघितली आणि ते नाचायला लागले. काय म्हणतात असू दे जरा. हाला नाश्ता आलाय हाला. आणि अशा प्रकारे नाश्त्याची गाडी पाहून आमच्या दिंडीतल्या महिला वर्ग फार उत्कृष्ट नाचत आहेत. बघा 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 त्यांचा हर्ष उल्हास. नाश्ता बघून त्यांना काय त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम.
मालक हाला हा हाला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया तर सगळ्या मंडळींना पुन्हा नमस्कार. श्री तुकोबाराय. आजच्या दुसऱ्या दिवसाची सकाळच्या सत्राची अल्पहाराची व्यवस्था आमचे कोपरी गावचे दीननाथ भोईर त्यांचे सुपुत्र तेजस भोईर आणि त्यांचे चिरंजीव काय नाव हे बाला नाव काय नाव सांग आजवीत भोईर यांच्याकडून आज आपल्याला अल्पहाराची व्यवस्था झालेली आहे. तरी तुकोबारांच्या चरणी प्रार्थना त्यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढती अशीच तुम्ही तुकोबारांची सेवा या दिंडीची करीत राहा. धन्यवाद धन्यवाद. आणि या दरवर्षी यात्रा या आणि तारा. चला आता आपण मस्तपैकी नाश्ता करू त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास. चला.